नोकरी म्हटली की मराठी माणूस थोडासा घाबरतो. शक्यतो तो ही नोकरी टाळायचा प्रयत्न करतो. सैन्याची नोकरी म्हणजे अतिशय अवघड, धोक्याची असे एक चुकीची समजूत प्रत्येक मराठी माणसाची झालेली आहे. तर ती ही समजूत अतिशय चुकीची आहे आणि सैन्याची नोकरी ही एक मोठी अभिमानाची और मानाची नोकरी आहे. ह्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीचा एक सर्वांगीण विकास होतो आणि विशेषतः आपल्या पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी अशी जगन्मान्य संस्था, त्याचा आपण भरपूर फायदा घेतला पाहिजे असे मत ठामपणाने प्रतिपादन करणारे पुण्याचे सुप्रसिद्ध मेजर बापट आज आपल्या इथं आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मेजर बापट यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर जवळजवळ 20 वर्ष नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनापैकी जवळजवळ 400 विद्यार्थी आज देशात मोठ्या स्थानावर, मोठ्या मोठ्या पदावर काम करत आहेत. मेजर बापट. बापट साहेब, वयाच्या 78व्या वर्षी मागे वळून पाहताना आपल्या अगदी लहानपणी अशी कुठली घटना घडलेली आहे की ज्याचा तुमच्या एकंदर आयुष्यावर और एकंदर आयुष्याच्या ध्येयावर मोठा परिणाम झालेला आहे? होय, अशी घटना घडली. माझा धाकटा भाऊ पुण्याच्या नुमवी मराठी शाळेमध्ये मराठी दुसरीत होता. त्या शाळेची प्रथा अशी आहे की वर्षाच्या अखेर एप्रिल महिन्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे रसपान आणि आंब्याची डाळ द्यायची. आणि त्यावेळेला जो मुख्याध्यापक असेल त्याने त्यांना उपदेशपर असं काहीतरी व्याख्यान द्यायचं, बोलायचं, छापायचं काय असेल ते. त्या विशिष्ट साली म्हणजे बहुधा 1920 असावं. महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार हे या मराठी शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्यांनी एक पुस्तिका मुलांना वाटली. ती माझ्या भावाला मिळाली, घरी वाटली, मी वाचली आणि त्या पुस्तिकेचा जो हे होता काय म्हणूया विषय, त्या विषयाने माझ्यावर प्रचंड काय परिणाम केला. त्या पुस्तिकेचं नाव काहीतरी वेगळेच करा हा उपदेश त्या विद्यार्थ्यांना होता. काहीतरी वेगळेच करा या उपदेशाचा परिणाम माझ्यावर आत्तापर्यंत म्हणजे आज घटकेपर्यंत आहे की जो किंवा माणसं साधारणपणे एका विशिष्ट चाकोरीतून पुढे जात असतात. इकडे बघण्याचं फारसं श्रम घेत नाही, पण अशा चाकोरीत जात असताना प्रत्येक वेळा मला वाटतं अरे ही नाही, आपण इकडे जाऊया, इथे करूया. लोक असे जातात, मग आपण असे जाऊ. इकडून गेल्याने आपल्यालाही फायदा होईल, नवीन काहीतरी सापडेल. आणि तशा तऱ्हेच्या चाकोरीतून मी जात गेलो. आपल्या शालेय आणि कॉलेजातील जीवनामध्ये अतिशय प्रखर किंवा अतिशय महत्त्वाची अशी प्रबळ प्रवृत्ती जी आपल्याला आयुष्यामध्ये उपयोगी पडली ती कोणती? ती अशी की माझ्या रोजच्या व्यवहारामध्ये किंवा इतर याच्यामध्ये युनिफॉर्मला गणवेशाचं आकर्षण मला जबरदस्त होतं. अगदी लहानपणापासून, वयाच्या 10व्या वर्षापासून. 1917 साली मी संगमनेरला होतो. तिथे स्काउटिंग नुकतंच सुरू झालं होतं, मी स्काउट झालो. तिथून पुण्याला येऊन मग शाळेमध्ये असताना इतर खेळांच्या बरोबर मी स्काउटिंगच्या नंतर काय आपण करायला लागलो, RSS मध्ये गेलो. RSS च्या वेळेला सुरू झालेलं होतं. RSS मध्ये गेलो. त्याच्या अगोदर कॉलेजमध्ये मी UTCत होतो. UTC, ITF, हल्ली ज्याला NCC म्हणतात, त्याला पूर्वी नाव युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोर इंडियन टेरिटोरियल फोर्स असं होतं. त्या UTC मध्ये जाण्याचा प्रबळ हेतू, एक मुख्य हेतू हाच की तिथला सगळा अनुभव मिळावा. शूटिंग मिळालं, कॅम्प मिळाला, आणखी नंतर परेड्सचं मिळाल्याच मिळालं. तेव्हा माझी जी हौस होती ती पुरी पडली. त्यानंतर RSS मध्ये मी 2-3 ठिकाणच्या संघ शाखेचा कार्यवाह म्हणून होतो.
पुण्यामध्येच सगळ्या गोष्टी. त्यानंतर आलं दुसरं युद्ध 1939 साली. सरकारने सिव्हिक गार्ड्स काढले. पुन्हा ते आकर्षक सिव्हिक गार्ड झालं. सिव्हिक गार्ड असतानाच नंतर माझा धाकटा भाऊ आर्मीत केला. त्याच्याबरोबरच मी आर्मीत कमिशन मिळण्याकरता अर्ज केला. पण माझं वय 35च्या जवळजवळ जात असल्या कारणाने मिळेल का याची शंका होती. शेवटी 36 वर्ष सुरू झाल्यानंतर मला ते आर्मी एज्युकेशन कोअरमधलं कमिशन 28 डिसेंबर 1942ला मिळालं आणि मी आर्मीत गेलो. आपले महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर एखादी कायम स्वरूपाची सरकारी नोकरी घेण्याच्या ऐवजी आपण हा शिक्षकी पेशा कसा काय स्वीकारलात? कारण फार सोपं होतं. सरकारी नोकरी मिळतच नव्हती. अनेक कारणाकरता नोकऱ्या नव्हत्याही आणि आमचं बॉम्बवाल्या एका गृहस्थाशी संबंध असल्या कारणाने एका ठिकाणी चक्क सांगितलं की तुम्हाला नोकरी मिळणार नाही, कारण तुमच्या या चुलते हे जे आहेत हे बॉम्बवाले आहेत, त्या माणसाला आम्ही देत नाही. बरं, काय हरकत नाही. मग मी खानदेशामध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. तिथे परमनंट झालो. त्यांनी जास्त पगार दिला, पण मला शिक्षकाची नोकरी नको होती. जरी शिक्षकी पेशा पुढे मला आवडला आणि मी खूप लांब असं 52 वर्षाचं शिक्षकी आयुष्य काढलं, तरी मला तो प्रथमपासून आवडत नाही. कारण एकच की शिक्षक हा भिकारी असतो, गरीब असतो, त्याला मान कोणी देत नाही. अर्थात हे पुढे सगळं दुरुस्त झालं. मला मान मिळाला, पैसे मिळाले, शिक्षकी पेशाने दिले. हे सगळं जरी खरं असलं तरी त्यावेळची कल्पना अशी. तिथून मी पुण्यात आलो. पुण्याच्या नाईट हायस्कूलमध्ये मला नोकरी मिळाली. ती करत असतानाच डे स्कूलमध्ये नोकरी मिळाली. दोन्ही वेळच्या मिळून 6 तास नोकरी करून 40 आणि 20 60 रुपये पगार मिळत असते त्या काळामध्ये. पण माझ्या पुन्हा उर्मी हीच की आता इथे जमायचं असेल तर इथे काय मिळालं पाहिजे, त्याकरता धडपड केली पाहिजे. आणि तिथले जे मालक लोक होते त्यांना सांगितलं तुम्ही बाहेर व्हा, आम्ही सगळं ताब्यात घेतो संस्था आणि तुम्हाला 50 रुपये पेन्शन हवं ते देतो. पण ही माझी बंडखोरी त्यांना काय आवडली नाही. आम्हाला हाकलून दिलं. दर एप्रिलमध्ये निळ्या पाकिटातून एक नोटीस द्यायची, नोटीस दिली. 34 साली ती नोटीस, 35 साली नोटीस पहिल्यांदा मिळाली. ती मिळाल्यानंतर मला न्यू स्कूलमध्ये नोकरी मिळाली नानावाड्यामध्ये. तिथले हेडमास्टर माझे शिक्षकच होते, त्यांना नोकरी दिली. 1 दिवस काम केलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिल्या शाळेत गेलो, कारण त्या शिक्षकाने सांगितलं की बापट तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेलात आम्हाला करमतच नाही. बरं म्हटलं राहूया, करूया, मारामाऱ्या करत राहू. जमलं तर जमलं, नाही जमलं नाही जमलं. पुढल्या वर्षी पुन्हा नोटीस मिळाली आणि मग ठरवलं मात्र आता पुन्हा परत यायचं नाही, नोकरी मी कुठे मिळते बघायचं. इतक्यात एक दिवस मला नारळकर जे मुंबईचे प्रिन्सिपल त्यांनी मला घरी बोलावणं धाडलं की तुम्ही मला येऊन भेटा. त्या नारळकरांच्या राज्यामध्ये त्यांनी अनेक म्हणजे जवळजवळ 8-10 नवीन शिक्षक घेतले. ते सगळे अत्यंत उच्च दर्जाचे होते. पुढे सगळे त्यापैकी बहुतेक प्रोफेसर झाले. त्या ठिकाणी मला घेतल्यानंतर मी 36 साली नूतन मराठीत सुरुवात केली. तिथेही पुन्हा मराठी ही नुसतं मास्तर की नुसतं पोरांना शिकवायचं नाही, त्याच्याबरोबर मुलांच्या करता काहीतरी वेगळं करायचं. मी जे मागाशी बोललो होते ते असं मी केलं की त्यांच्याकरता सायन्स क्लब काढला. पूर्वी कुठेही नव्हता. सायन्स असोसिएशन म्हणून काढलं. त्या मुलांच्या घेऊन मी ऑब्झर्वेटरीत जात असे, वॉटर वर्क, जिथे जिथे शास्त्रीय काहीतरी बघण्यासारखं असेल अशा 10-15 गोष्टी मी त्याची ही यादी केली. त्याचा क्वेश्चनेअर तयार केला. पोरांच्याकडे ज्या सायक्लोस्टाईल म्हणून वाटल्या, अगोदर तिथे जाऊन भेटून यायचं, मुलांना न्यायचं, त्याला विचारायला लावायचे, आता तुम्ही प्रश्न विचार, तुमच्याजवळ क्वेश्चन आहे. अशा रीतीने त्यांचं सामान्य ज्ञानही वाढवलं जात होतं. दुसरी एक ॲक्टिव्हिटी उत्पन्न केली, ती म्हणजे आपलं डफ तुळतुळ याचा वर्ग, म्हणजे आपण त्याला पोवाडे वर्ग. कारण मला मराठी इतिहासाचं फार आकर्षण होतं, त्यामुळे त्यात पोवाड्याला फार मोठं स्थान आहे. तर त्या ठिकाणी पोवाडे वर्ग काढून पोवाडे शिकवायचं काम एका ग्रस्ताला बोलावलं. ते पोवाडे शिकवत होते आणि दर साल आम्ही ते पोवाड्यांचं हे करत असो. तिसरं ठिकाण म्हणजे ट्रिप्स. त्या सिंहगडची ट्रिप.
त्या सिंहगडच्या ट्रिपच्या वेळेला एक वेळेला तर मी 125 मुलं माझ्याबरोबर आली आणि ती तानाजी उत्सवाच्या दिवशी तानाजी मेला रात्री 12-12:30 वाजता आणि पुण्याची मंडळी उत्सव जो करायची ती संध्याकाळी 6ला करून झोपून टाकायची. मी सांगितलं हा उत्सव आम्हाला मान्य नाही. आमची 125 बरोबर नूतन मराठीचा बँड, रायफल क्लबची मुलं तिथे घेऊन दुपारी रायफलच्या कॉम्पिटिशन, नंतर बँड वाजवीत आम्ही रात्री 12-12:30 वाजता आमची मुलं पोवाडे म्हणत आणि त्याच्याच बरोबर बँड हे सगळं करून त्या ठिकाणी साजरा करत असे. म्हणजे नुसता मास्तरकीचा विषय न करता या वेगळ्या गोष्टी केल्या. याचं कारण अर्जेसच तसे होते आणि त्यांना उत्तेजन नारळखळ देत असत. अंदाजे 10 ते 12 वर्ष हा शिक्षकाचा व्यवसाय केल्यानंतर आपण एकदम हा सैन्यात प्रवेश करण्याचा कसा काय विचार आणला? त्याचं असं झालं, 3 सप्टेंबर 1939ला महायुद्ध सुरू झालं. त्यावेळेला मी कोल्हापूरला होतो BT कॉलेजमध्ये. तिथे रोज बातम्या येत असत. तिथून पुण्याला आलो मुंबईमध्ये आणि रोज आपण बातम्या वाचत होतो, रेडिओ ऐकत होतो. अशी होता होता पुन्हा वाटायला लागलं की ह्याच जी मोठी संधी आलेली आहे त्या संधीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. आणि सावरकरांनी जोर धरला की तरुणांनो तुम्ही याच्यात जा, सैन्यात जा आणि सैनिकाचं सगळं शिक्षण घ्या. त्याचा परिणाम माझ्यावर झाला, माझ्या भावावरही झाला. तो राजकारणातच काम करत होता, भारतचा संपादक होता. तर त्यांनी अर्ज केला, मी अर्ज ठोकला. त्याच्या अर्जाला उत्तर आलं. तो वयामध्ये माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान असल्या कारणाने त्याला ताबडतोब कॉल आला आणि तो कमिशन घेऊन गेला सुद्धा. मला काही कॉल येईच ना. मग मी इथला सदर्न कमांडमध्ये जाऊन तिथे एज्युकेशन ऑफिसर होता, चीफ एज्युकेशन ऑफिसर कर्नल डिकिन, त्यांना भेटलो. त्यांना विचारलं असं काय होत आहे. ते म्हणले बी पेशंट, होईल तुमचंही काम होईल. आम्ही धडपड करतोय की मराठी ट्रूप्स करता मराठी एज्युकेशन ऑफिसर्स पाहिजेत आणि त्यांनी 2-3 जागा सँक्शन केल्या आहेत, बहुधा आपल्याला मिळतील, तुम्ही पेशंट व्हा. पण तोपर्यंत माझं 35 वय उलटून गेलं आणि त्याची अट तर 35ची होती. 35 वयापर्यंतच्याच लोकांना घेणार, बाकी प्रवेश मिळणार म्हणजे आर्मीमध्ये कमिशन मिळेल. तेव्हा आम्ही आशा सोडून दिली की आपल्याला काही आता मिळत नाही. 35 ओलांडून पलीकडे गेलेलं माझ्याबरोबरच्या सापत्यकरांना मिळेल, ते 4-5 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान, त्यांना मिळेल. पण गंमत अशी झाली एक दिवस की शिमल्यावर मला तार आली. ती मी घरात जात होतो इतक्यात ते आली, त्या तार ह्याने माझ्या हातात दिली, मी उघडली, त्या चिमण्याची तार. आणि गमतीचा मेसेज असा, वेदर यू आर स्टील विलिंग अँड अवेलेबल. अरे वा, फारच छान. मी तर उडीच मारली. एक विचाराला घरात जाऊन आईला बायकोला सांगावं का तो सांगावं, म्हटलं नाही. सांगितले ते रडायला सुरुवात केली, म्हणजे आपल्याला जायला मिळणार नाही. तेव्हा त्याला कोणाला सांगतात तशीच सायकल वळवली आणि पोस्ट ऑफिसात गेलं. ते तार धाडली, विलिंग अँड अवेलेबल. परत आलो. दारामध्ये आमचे सापत्यकार आले. म्हटलं अण्णासाहेब तुम्हाला त्याचं आपलं उत्तर काही आलं का. म्हटलं नाही बा. म्हणजे थोडीशी लुच्चीगिरी केली. ती त्यांचं रिॲक्शन काय ते बघावं. ते म्हणले की हे बघा. अरे वा, तुम्हाला आलं पत्र, मग तुम्ही काय ठरवलं. तेच तर विचारायला आलं म्हणले तुमच्याकडे, काय करायचं, काय करू. म्हटलं सापत्यकार, या वेळेला विचारायचं नसतं. मी कोणालाही न विचारता मी माझ्या खिशातून तर माझी तार काढली, नंतर पोस्ट ऑफिसचा शिक्क्याचं रिसीट त्याला दाखवलं. तुम्ही वेळा तुम्ही घेत सुद्धा काय, जाऊन धाडलं सुद्धा. हो म्हटलं विचारून कसं चालेल. मग तुम्ही विचारणार आहात का. म्हटलं विचार करतोय. म्हटलं विचार करा, मला सांगा काय ठरते. पण त्यांनीही कळवलं की येतो म्हणून आम्ही तयार आहोत. अशा रीतीने आम्हाला ते कमिशन, त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन झाली, पुन्हा एकदा इंटरव्ह्यू झाला सदर्न कमांडमध्ये आणि शेवटी आम्हाला 28 डिसेंबर 42ची आम्ही दोघंही एकाच दिवशीचे कमिशन ऑफिसर झालो. सापंतकर आणि मी. ते लहान असल्याकारणे ब्रिगेडियर म्हणून रिटायर झाले. मी वयाने मोठा असल्याकारणे लवकर माझे सर्व्हिसची नोकरीची वर्ष संपली आणि मला रिटायर व्हावं लागलं.
अशा रीतीने आमचा सैन्यात प्रवेश झाला. पहिलं पोस्टिंग आलं बंगलोरला, 105 ऑफ सी एरिया. बापटसाहेब, तुमच्या सैन्यातील नोकरीमध्ये तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये एक संपूर्ण बदल घडून आणणारा असा एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकाल का? आठवते, मी होतो जलंधरला 1957 साली. जनरल थोरात तिथले कमांडिंग ऑफिसर होते 11 कोरचे. त्या कोरमध्ये मी होतो, SO2 एज्युकेशन. एक दिवस नोटीस फिरली की जनरल श्रीनागेश आपल्या हेडक्वार्टर्सला भेट द्यायला येतात. त्यांच्याकरता अमुक तारखेला 10 वाजता सकाळी सगळ्या ऑफिसरनी जमावं. तशाच तऱ्हेचं माहितीपत्रक त्या जलंधरच्या भोवतालच्या 150-200 मैलातल्या सगळ्या युनिट्स कमांडर्सला धाडलं की तुम्ही या. त्या विशिष्ट दिवशी सकाळी 10 वाजायच्या सुमारास आम्ही सगळे जवळजवळ 200 ऑफिसर जमलो. ते जणू काय एक रिप्रेझेंटेटिव्ह गॅदरिंगच होतं सगळ्या तरी हिंदुस्थानचं. सगळ्या देशाचे ठिकठिकाणचे ऑफिसर्स तिथे जमलेले होते. आणि मी माझ्या नेहमीच्या खोडीप्रमाणे आपला मराठी कोण आलाय म्हणून इकडे 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 बघत होतो. ते बघत असताना मला 10-15 मराठी ऑफिसर्स दिसले. ओळखीचे चेहरे होते. हस्तिदंती झाली. आणि नंतर पाहतो तर त्या ठिकाणी आमच्या बरोबर विखुरलेले असे जवळजवळ 25 शीख अधिकारी होते. शीखांचं सैन्यातलं प्रमाण आपल्याला पूर्वीपासूनच माहिती आहे. इंग्रजांच्या काळापासून मोठ्या संख्येने ते आहे. मराठी त्या तुलनेने कमी संख्येत आपण आहोत. तरी पण मला तो विचार जरा जोराने डोक्यामध्ये घुसला की आपण 10 कोटी असलेले मराठी, त्यांचे फक्त 10-15 रिप्रेझेंटेटिव्ह, 50 प्रतिनिधी या गटामध्ये, आणि शीख 2 कोट असलेल्या शीखांचे 25 प्रतिनिधी. त्यांना उत्तेजन होतं सरकारचं. ते स्वतः उत्तेजित होते, स्वतः धडपड करत होते, सगळं खरं. तरी पण मला असं वाटलं की मग आम्हीच काहीतरी चुकतंय, मराठी माणसांचं, मराठी लोकांचं काहीतरी चुकतंय. याच्यामध्ये इतके थोडे काय म्हणू, आपण आपल्या संख्येच्या प्रमाणात का असू नये. हा मनात विचार आल्यानंतर मग विचाराला चक्र सुरू झालं. हे कसं बदलता येईल, काय करता येईल, कुणी करावं, सरकारने करावं काय. म्हणून सरकार तर पुष्कळ गोष्टी करतंय आणि त्यांनी नाही केलं तर स्वस्त वाटणार नाही. मग तू करावंस, तू कसं करावं, काय म्हणून करावं, तुझ्याजवळ काय लायकी आहे. मग माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी येणारा जो ऑफिसर होण्याकरता NDA मध्ये येणारा प्रत्येक तरुण हा काही विशिष्ट गोष्टी घेऊन येत असतो, विशिष्ट लायकीचा असतो. तो मला अनुभव होता. मी किंग जॉर्जेस मिलिटरी स्कूल बेळगाव आणि किंग जॉर्जेस मिलिटरी स्कूल बंगळूर या दोन्ही ठिकाणी चीफ इन्स्ट्रक्टर म्हणून जवळजवळ 5 वर्ष काम केलेलं होतं. म्हणजे सध्याची मिलिटरी स्कूल, सध्या ज्याला मिलिटरी स्कूल्स म्हणतात त्यावेळेला आम्ही किंग जॉर्जेस मिलिटरी कॉलेज असं म्हणत होतो. त्या ठिकाणी मी चीफ इन्स्ट्रक्टर म्हणून एका ठिकाणी 1 वर्ष, एका ठिकाणी 3-3.5 वर्ष असं काम केलं. काय काम होतं या, तर या ठिकाणी नॉर्मली सैनिकांची म्हणजे नेव्ही आणि एअरफोर्सच्या अदर रँक्सची मुलांची सोय शिकण्याची केलेली होती. हेतू हा की या विद्यार्थ्यातून NDA मध्ये जाणारे तरुण तयार व्हावेत. म्हणजे NDA कडे जाणाऱ्या मुलाला कशा तऱ्हेचं शिक्षण द्यायचं ह्याची पूर्वतयारी जणू काय माझ्या हातून घडली गेली. तिथे घडली, तिथे घडली. त्याच्या अगोदर 48 साली मी 48-49-50 इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनला सायन्स डिपार्टमेंटचा प्रमुख होतो. त्या ठिकाणी मी 2ऱ्या कोर्सपासून ते 9व्या कोर्सपर्यंत शिकवलं. ॲक्च्युली 3ऱ्या कोर्सपासून 9व्या कोर्सपर्यंत पहिले 2 कोर्सेस मी महूला काढले. महूला होतो मी, तिथे पहिले 2 कोर्सेस पाहिले. 3ऱ्या कोर्सपासून 9व्या कोर्सपर्यंत मी डेहराडूनला होतो. तिथे येणारे विद्यार्थी NDA च्या प्रवेशाकरता किंवा IMAच्या प्रवेशाकरता सगळ्या तऱ्हेतून पास होऊन येणारे विद्यार्थी काय लायकीचे असतात याची मला कल्पना आली. मी तयार करत होतो ते विद्यार्थी मी कशा तऱ्हेने तयार करत होते, इथे येणारे विद्यार्थी कशा तयारीचे असत ह्याची संपूर्ण कल्पना मला असल्या कारणाने
मग माझ्या मनात जी कल्पना आली ती आपणच असं काढूया. त्याच्याबरोबर आणखी एक विचार होता की उत्तर हिंदुस्थान त्या काळामध्ये जे सिनियर ऑफिसर्स होते ते सगळे डून स्कूल, RIMC स्कूल किंवा तुमच्या नैनितालच्या शाळेतल्या पब्लिक स्कूल्समधून किंवा सिमला हिल्समधल्या किंवा उटंगपट्टी हिल्समधली जी ठिकठिकाणी पब्लिक स्कूल्स होती, रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल्स, तिथले हे विद्यार्थी होते. तेव्हा मला असं वाटलं की तिथे तयारी केलेली विद्यार्थी NDAमध्ये सुलभतेने प्रवेश मिळवतात. मग तो विचारायला सुरुवात झाली. मग अशा तऱ्हेचं आपण काय करायचं. आणि त्याच्याबरोबर दुसराही माझ्या डोक्यात विचार होता की आता आपल्याला 6 महिन्यात रिटायर व्हायचं आहे. माझी रिटायरमेंटची ही आली 31 मार्च 57ला. नंतर मी वाढवून मला 1 वर्ष मिळाले, 31 मार्च 58ला रिटायर व्हायचं. विचार करायला लागल्यानंतर मी माझं लास्ट पोस्टिंग मी पुण्याला मागितलं पण मला मुंबईला मिळालं. मुंबईला 6 महिने होतो. तिथे प्रिन्सिपल नारळकर होते. त्यांना सांगितलं सर माझी अशी कल्पना आहे, रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल काढावं अशी इच्छा आहे. हेतू हा की तेथे तयार होणाऱ्या मुलांना NDA म्हणजे किंवा IMA काय असेल तो प्रवेश मिळावा आणि महाराष्ट्रीय तरुणांच्या मधल्या अनेक संख्येने त्यांनी NDAत जावं. आणि ती जो डेफिसिट त्या दिवशी दिसला मला जालंधरच्या सभेमध्ये की 15 विरुद्ध 25 तो मेकअप केला पाहिजे. आणि त्या आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते 2% जर 15 आपले 25 तर 10% त्याच्या प्रमाणात वाढले पाहिजे. 1958 साली सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर आपण पुण्याला आल्यावर हे मार्गदर्शनाचे काम कसे आणि केव्हा सुरू केले. त्याचं असं झालं की हे म्हणजे NDAमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करता काहीतरी करायचं हे ठरलेलं होतं. ते कसं करायचं एक प्रकार असा माझ्या डोळ्यासमोर आला की इथे पुण्याला कॅप्टन दामल्यांचं महाराष्ट्र मंडळामध्ये वर्ग होता. तसा बेळगावला आमचे SV वैद्य यांची गायडन्स इन्स्टिट्यूट हेच काम करत होती. मी विचार केला आपणही आपली तशीच इन्स्टिट्यूट काढावी, तशी छोटी शाळा काढावी. मग मला जागा हवी होती. ती जागा मला दमडगाव जे प्रिन्सिपल होते तुमच्या नूतन मराठी विद्यालयाचे त्यांनी मला आपली जागा वापरायला दिली आणि स्वस्त बसण्यापेक्षा तुम्ही ताबडतोब या कामाला लागा. 58 सालानंतर 4-6 महिने वाया गेलेले आहेत ते लवकर उरकायला लागा, तुमच्याकरता जागा दिलेली आहे. त्याप्रमाणे मी मार्च-एप्रिल 58मध्ये नूतन मराठीमध्ये प्री NDA क्लास सुरू केला. म्हणजे रिटन एक्झामिनेशनची पूर्वतयारी केली. त्या क्लासला 10-12 विद्यार्थी आले. येत होते जात होते कारण त्यांना फारसा कॉन्फिडन्स माझ्याबद्दल तसा नव्हता पुण्यातल्या विद्यार्थ्यांना, कारण मी या दृष्टीने त्याच्याकडे कधी बघितलेलं नव्हतं त्या लोकांनी. तरी पण त्याच वर्षीच्या बॅचमधले वर्षाच्या अखेरीला 3 विद्यार्थी 3 वेगवेगळ्या करिअर्स करता सिलेक्ट झाले. अरे वा, फारच छान. एक मोहन सिन्हा जो माझा पहिला विद्यार्थी आहे तो NDA करतात पण एअरफोर्स करता सिलेक्ट झाला. दुसरा मुलगा जठार तो मर्चंट नेव्ही करता सिलेक्ट झाला. तिसरा मुलगा काय त्याचं नाव बरं आपला प्रोफेसर कोण विसरले इतक्यात, सुहास पुरोहित. ही 3 मुलं सुहास पुरोहित मर्चंट नेव्ही नव्हे तुमच्या मिलिटरी नेव्ही करता, मोहन सिन्हा एअरफोर्स करता आणि जठार हा मर्चंट नेव्ही करता सिलेक्ट झाल्या कारणाने मला एक कॉन्फिडन्स आला, हुरूप आला की आपण स्वतंत्रपणे काम करायला घातल्यानंतर यश आलं. मला खात्री होतीच पण यश आल्यानंतर ती कन्फर्म झाली खात्री की आपल्याला हे काम करता येईल. अशा रीतीने क्लासला सुरुवात केली. पुढे लवकरच मला दातेवाडीमध्ये सदाशिवपेठेत जागा मिळाली. त्या ठिकाणी एका वेळेला 30-40 मुलांना घेता येईल एवढी मोठी जागा मिळाली आणि तिथे मी तो क्लास त्याच्यानंतर हे 60 साली घर घेईपर्यंत तिथेच क्लास होता. दर टर्मला माझ्या
पाच दहा विद्यार्थी सिलेक्ट होत होते NDA करता, IMA करता, फ्लाइंग कॉलेज करता, मर्चंट नेव्ही करता, आणि अशा रीतीने माझे धूम धडाका सुरू झाला. हे असे मार्गदर्शन करताना तुम्ही सरकारकडं या स्पर्धा परीक्षेबद्दल काही योजना मांडलेल्या होत्या, तर त्या योजनांबद्दल थोडीशी माहिती आणि त्यामध्ये आपल्याला आलेले यश कोणते हे सांगा. त्याचं असं झालं, मी जे जलंधरहून निघालो त्यावेळची कल्पना अशी होती की रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल्स आणि डोंगरावर, कारण पूर्वीच्या सगळे जनरल किंवा सिनियर ऑफिसर्स तिथे शिकलेले होते. मी विचार केल्यानंतर मी एक योजना आखली आणि ती योजना मुंबईला असताना नारळकरांच्या पुढे मांडली. त्यांनी ती सांगितले फार चांगली योजना आहे. मी काय खर्च येईल म्हटलं, मग 2.5-3 लाख रुपये खर्च येईल. माझ्याजवळ काही पैसे नाहीत, तेव्हा पैसे तुम्हाला मी मागणार आहे, तुम्ही मिळवून द्या. ते म्हटले मी देतो, तुमची स्कीम तयार ठेवा, पण मला एक शंका आहे बापट. म्हटलं काय सर, तुम्ही ही जी शाळा काढणार कुठे? म्हटलं पुणे मुंबईच्या दरम्यान लोहगड विसापूरगडवर. तिथे गड असल्या आहे, पाणी आहे, पूर्वीच्या इमारती पडक्या धडक्या म्हणा तिथे आहे, जा यायला स्टेशनजवळ आहे, महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती असं ते ठिकाण आहे, तेव्हा ते सगळ्या तऱ्हेने सिद्ध होईल. आणि आपल्या स्कीमप्रमाणे त्या ठिकाणी जर सगळ्या तऱ्हेच्या योजना प्रस्तुत झाल्या तर आपल्याला यश मिळायला काही वेळ नाही. खरं म्हणलं, सगळं मला मान्य आहे, पण तुम्ही आणि मी समाजाच्या ज्या स्तरातून आलेलो आहोत त्या स्तरातल्या तरुणांना या तुमच्या शाळेचा उपयोग होईल का? मी म्हटलं पटदिशी काय हरकत आहे. अहो बापट, तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना येणारा किती खर्च घेणार आहात? पण 250-300 इतका खर्च देणारी आपल्या समाजामध्ये मध्यमवर्गीय अशी किती विद्यार्थी सापडतील? मग एकदम मला प्रकाश पडला की आपली स्कीम इथे बारगळते. तेव्हा मी त्या सरांना सांगितले, बरोबर आहे तुमचं म्हणणं, मी ती स्कीम बाजूला टाकून देतो आणि छोटा क्लास सुरू करतो. जो त्याप्रमाणे पुण्यामध्ये क्लास सुरू केला, त्याचं नाव गायडन्स इन्स्टिट्यूट. ती गायडन्स इन्स्टिट्यूट चालूच होती, पण माझ्या मनातला विचार काही नाहीसा झालेला नव्हता की आपल्याला रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल डोंगरावर काढायचं आहे किंवा अशा तऱ्हेने काढायचं आहे. अडचण पैसे फार येतील लागतील. मग मी विचार केला, मला करता आलं नाही तरी सरकारजवळ मुबलक पैसा आहे, सरकारने का करू नये? म्हणून मी 1959 साली एक स्कीम तयार केली की अशा अशा तऱ्हेची शाळा आपल्याला काढता येईल, त्या ठिकाणी सरकारने ती चालवावी. मी ती स्कीम त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना धाडली आणि त्यांनी मला त्याला भेटीला बोलावलं. ते पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये 24 एप्रिल 60 दुपारी 2:30-3 वाजता आम्ही भेटलो. 35 मिनिटं यशवंतरावशी मी बोलत होतो. त्यांना ती स्कीम फार आवडली. त्यांनी बोलून दाखवलं की मला अतिशय आवडलेली आहे आणि आपण काहीतरी करूया, पण असं करा तुम्ही जरा यापेक्षा सविस्तर लिहून द्या मला. त्याप्रमाणे ती योजना मी सविस्तर लिहिली, त्यांच्याकडे धाडली आणि वाट पाहत बसलो की आता काय होतं, आज काय होतं, उद्या. त्यावेळेस त्यांचे एज्युकेशन सेक्रेटरी चिन्मुळगुंद ICS होते, ते माझे दोस्त होते शाळेपासूनचे. तेव्हा त्यांना मी अधूनमधून विचारतो काय चालू आहे, म्हणले होत आहे. आणि एक दिवस मला साताऱ्याचं सैनिक स्कूल उघडण्याचा समारंभ PK कृष्णमेननच्या हस्ते होणार आहे 23 जून 61ला, अशा तऱ्हेचं पत्र आलं. मला अत्यंत आनंद झाला की आपली योजना ही सफळ झाली, सुफलित झाली. तिथे ते शाळा उत्पन्न झाली आणि सगळी जबाबदारी खर्चाची महाराष्ट्र स्टेटने घेतली. तोपर्यंत यशवंतराव चीफ मिनिस्टर झाले होते. बृहत महाराष्ट्र नाही, आपण संयुक्त महाराष्ट्र सिद्ध झालेला होता. त्या एका योजनेतून त्यानंतरच्या 5-7 वर्षात हिंदुस्थानातल्या सगळ्या प्रांतामधून म्हणजे राज्यामधून प्रत्येकाचं स्वतंत्र सैनिक स्कूल उत्पन्न झालं आणि माझ्या समजुतीने 17 किंवा 18 सैनिक स्कूल्स ताबडतोब झरा निघाली. आता काही 20 आहेत आणि ते काम संबंध भारतभर केलं जात आहे आणि तिथे तयार होणारे विद्यार्थी NDAमध्ये येत आहेत. तुम्ही मांडलेल्या योजनेमुळं 1961 साली सातारा येथे सैनिक स्कूल सुरू झालं. त्यानंतर सुद्धा आपण आणखी काही सरकारकडे योजना मांडल्यात, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगून त्याच्या पुढं काय परिणाम झाला हे सांगावं. योजना अशी
की मी त्या योजनेचं नाव केलं होतं स्पर्धा परीक्षा महाविद्यालय. या योजनेचं पत्रक मी त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे धाडलं होतं. ही योजना पुण्याच्या तरुण भारतने आणि मुंबईच्या महाराष्ट्र टाइम्सने 29 फेब्रुवारी 1976 प्रसिद्ध केली. ती योजना वाचून अनेक लोकांनी मला अभिनंदनाची पत्र लिहिली आणि ही योजना सिद्ध व्हायला हवी अशा तऱ्हेचे मनोगत प्रदर्शित केलं. या योजनेच्या संदर्भातच मी शंकरराव चव्हाणांना विनंती केली की मला तुम्ही इंटरव्ह्यू द्या. त्याप्रमाणे त्यांनी 17 सप्टेंबर 1976 पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये मला इंटरव्ह्यू दिला. तोपर्यंत सरकारकडून 2 गोष्टी घडलेल्या होत्या. एक औरंगाबादची प्रिपरेटरी सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट, जिच्यात स्वतंत्रपणे NDAला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची एका कॉलेजमध्ये पूर्वतयारी करून घेण्याची व्यवस्था केलेली होती आणि त्याप्रमाणे ते प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट सुरू झाली जून 1977 मध्ये. त्या योजनेत आणखी एक होता की IAS, IPS, IFS या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे घेतल्या जाणाऱ्या, त्याही विद्यार्थ्यांची त्या योजनेत अंतर्भूत केलेलं होतं. त्यांची पूर्वतयारी करून घ्यावी. शासनाने त्याकरता मुंबईला SIAC म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स अशा तऱ्हेची संस्था केली आणि अशा रीतीने माझ्या स्पर्धा परीक्षा महाविद्यालय या योजनेला आणखी यश मिळालं. मी खुश झालो. हे झाल्यानंतर आता पुढचं त्यानंतर आणखी एक योजना माझ्या मनामध्ये आली. ती अशी की मी एक साधा शिक्षक धडपड केल्यानंतर योग्य तऱ्हेनं हे मार्गदर्शन केल्यानंतर जर 20 वर्षामध्ये 400 विद्यार्थी क्लास 1 करिअर्समध्ये धाडू शकतो कॉम्पिटिटिव्ह परीक्षेची तयारी करून घेऊन, तर माझ्यासारखे असे असंख्य तरुण महाराष्ट्रात सगळीकडे पसरलेले आहेत. तेव्हा त्यांच्याकडून हे काम करून घेऊ नये याकरता मी एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था नावाची संस्था उत्पन्न करायची आणि त्या संस्थेच्या संदर्भात मी 5 ठिकाणी क्लासेससुद्धा सुरू केले होते. जळगाव, अहमदनगर, संगमनेर, नाशिक आणि सोलापूर या ठिकाणी विद्यार्थ्यांची तयारी झाली होती. ते परीक्षेलाही बसले होते. पण या संदर्भात मी सरकारकडे विनंती अशी करत होतो की त्यांनी मला या संस्थांना लागणारा खर्च सरकारने द्यावा. त्याकरता मी शंकरराव चव्हाणांची इंटरव्ह्यू मागितला. तो त्यांनी मला 17 सप्टेंबर 1976 दिला. मला त्याने काय खर्च येईल हे विचारलं. मी सांगितलं प्रत्येक सेंटरला 10,000 याप्रमाणे 5 सेंटरला 50,000 रुपये लागतील. त्यांनी उद्गारले ताबडतोब, दिले लागा कामाला. त्यांना पसंत पडली अतिशय. त्यामुळे त्यांनी ताबडतोब तिथल्या तिथेच सँक्शन करून आणखी 50,000 रुपये द्यायला सांगितले. त्या प्रसंगी त्यावेळचे इथले रेव्हेन्यू कमिशनर श्री मोहनीही हजर होते. आणखी काही मंडळी होती. तेवढ्यावरच ते थांबलं. त्याच्यानंतर ही रक्कम आली नाही. पण तो मुद्दा आपण बाजूला ठेवूया काही वेळ. त्याच्यानंतर माझ्या मनात असं आलं की केवळ ह्या 5 सेंटर्स ऐवजी जर आपण अशा तऱ्हेची 10 सेंटर्स सगळ्या महाराष्ट्रात उत्पन्न केली तर त्या प्रत्येक ठिकाणून 3-4 विद्यार्थी जरी निवडले गेले त्या सेंटर्समधून, तिथल्या लोकल प्रोफेसर्स, प्रिन्सिपल्स किंवा कोणी असतील शिक्षण क्षेत्रात काम करणारे, त्यांनी ती योजना जर अंमलात आणली तर माझे मूळ इच्छा आहे की महाराष्ट्रीयन मुलं 10%च्या ऐवजी 15%, 20% NDAमध्ये पोहोचली पाहिजेत. तर ते फलद्रूप होईल. म्हणजे 60 ते 120 इतकी मुलं त्या ठिकाणी येऊ शकतील
आणि त्यात मला समाधान आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या प्रवेश परीक्षेमध्ये जी लेखी परीक्षा असते त्यात यशस्वी झालेले जे विद्यार्थी असतात त्यांना मुलाखतीला बोलावलं जातं. तर या मुलाखतीचं एकंदर स्वरूप काय असतं आणि त्या मुलाखतीला तयारी करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना काय तयारी करून घेत होता? ही परीक्षा इंटरव्ह्यूची आपल्या नेहमीच्या परीक्षांच्या पेक्षा अगदी वेगळी आहे. किंबहुना अशी परीक्षा आपण कुठे परीक्षेला जातच नाही कधी. या परीक्षेमध्ये ॲक्वायर्ड नॉलेज म्हणजे मुलांनी अभ्यास करून मिळवलेलं ज्ञानपेक्षा तो काय जातीचा काय कॅलिबरचा मुलगा आहे हे शोधायचं असतं. आमचा हा मुलगा पुढे ऑफिसर होणार आहे, अधिकारी होणार आहे, त्याच्या हाताखाली 15-20 जवान असणार आहेत, मोठा जनरल झाला तर 5,000 जवान असणार आहेत. अशा तऱ्हेच्या माणसाच्या अंगामध्ये कोणते गुण असले पाहिजेत, ते गुण आहेत का नाही सुप्त अवस्थेत, ते आम्ही या इंटरव्ह्यूच्या परीक्षेमध्ये शोधतो. त्या परीक्षेचे पुष्कळ प्रकार आहेत. लेखी आणि तोंडी आणि मॅन्युअल म्हणजे हातापायाने करायचे 3 प्रकार आहेत त्याचे. लेखीमध्ये इंटेलिजन्स टेस्ट, सायकोलॉजिकल टेस्ट या मुख्यत्वाने असतात. तोंडीमध्ये लेक्चर, सँड मॉडेल एक्सरसाइजचे डिस्कशन असतं, आणखी एक जनरल टॉपिकचं डिस्कशन असतं. या तोंडी परीक्षा घेतल्या जातात. याच्याबरोबरच मॅन्युअल परीक्षा म्हणजे तुमची ऑब्स्टेकल रेस ती करावी लागते, त्याच्यात पास व्हावं लागतं. या सगळ्यातून विविध गुण त्या मुलाचे आपल्याला दिसतात म्हणजे आम्हाला दिसतात. इंटरव्ह्यूचे इंटेलिजन्स टेस्ट अगदी सोपं आहे, त्यात काही विशेष नसतं. आपण साध्या मुलांना जे आकडेमोडीचे काहीतरी गमतीची उदाहरणं करतो तशा तऱ्हेची ते असतात. त्यात विशेष आम्हाला पूर्वतयारी करावी लागत नाही. पण त्याचा जो सायकोलॉजिकल टेस्टचा भाग आहे तो मात्र थोडासा वेगळा आहे. चांगला विद्यार्थी किंवा चांगला अधिकारी त्याच्या अंगामध्ये तो मेंटली साऊंड असला पाहिजे, फिजिकली साऊंड असला पाहिजे आणि आपल्या मन त्याचं साऊंड असलं पाहिजे. आपण म्हणतो नेहमी साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. त्याच्यामुळं तशा तऱ्हेचा मुलगा जर अधिकारी झाला तरच तो यशस्वी होतो. इतर अधिकारी यशस्वी इतर माणसं होऊ शकत नाही. ते कशा मी टेस्ट करतो? सायकोलॉजिकल म्हणजे काय तर एक उदाहरण देतो मी. आम्ही त्याला वर्ड रिस्पॉन्सेस म्हणतो. त्याला असं सांगलं, त्याच्या पुढे कार्ड दाखवतो, त्याच्यावर शब्द लिहिलेलं स्काय आणि मी म्हणतो हा स्काय शब्द वाचल्याबरोबर तुमच्या मनामध्ये जो विचार आला तो तुम्ही कागदावर ताबडतोब लिहा. एका मुलाने लिहिलं स्काय इज ब्लू, दुसऱ्याने लिहिलं स्काय इज क्लाउडेड, तिसऱ्याने लिहिलं आय वुड लाईक टू फ्लाय इन द स्काय. ह्यातलं कोणचं उत्तर स्वीकारावं? कोणचं उत्तर देणाऱ्या मुलाच्या अंगामध्ये काही विशेष गुण आहेत? स्काय इज ब्लू, स्काय इज हे न्यूट्रल साधी उत्तरं दिलेली, स्कायचं वर्णन केलं. पण आम्हाला पाहिजे त्याचं मन कुठे दिसलं आम्हाला? आय वुड लाईक टू फ्लाय इन द स्काय या उत्तरामध्ये मिळालं. तो मनामध्ये अशी काही जिद्दी विचार येत आहे की मला एअरफोर्समध्ये जायचं आहे असं तो दर्शवतो त्या उत्तराने. हा मुलगा पास आमच्या दृष्टीने सायकोलॉजिकली चांगला. आणखी एक उदाहरण देतो. स्नेक म्हटल्यानंतर आय एम अफ्रेड ऑफ स्नेक असं नॅचरल उत्तर येतात. पण जो स्नेकला भीतो तो आमचा जवान कुठला किंवा अधिकारी कुठला होता सैन्यातला, स्नेकला न भिणारा. पण जो असं लिहितो नो ऑल स्नेक्स आर नॉट पॉयझनस, देर आर नॉट मेनी स्नेक्स विच आर नॉट पॉयझनस, आय एम नॉट अफ्रेड ऑफ अ स्नेक. हा मुलगा खरा, याला आम्ही पास करतो. त्या जो स्नेकला भिणारा त्याला पास करत नाही, घोस्टला भिणारा त्याला आम्ही पास करत नाही. पण जो म्हणतो की घोस्ट नाहीतच, देर आर नो घोस्ट, या मुलाचं पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह अप्रोच आणि म्हणून ही इज फिट फॉर टू बिकम अन आर्मी ऑफिसर. अशा तऱ्हेचे वेगवेगळे सब्जेक्ट्स घेऊन किंवा शब्द घेऊन त्यांची उत्तरं त्यांच्याकडून घेऊन मग आम्ही ठरवतो हा ठीक आहे का नाही. ऑब्स्टेकल्स कोर्समध्ये त्याला डिटर्मिनेशन, करेज आणि स्टॅमिना या 3 गुणांची टेस्ट होते.
1 2 3 4 5 अशी ओळीने ऑब्स्टेकल्स लावलेली असतात. 3 मिनिटामध्ये ती 10 ऑब्स्टेकल्स पुरी करायची असतात. पण पहिल्या ऑब्स्टेकलला 1 मार्क, दुसऱ्या 2, तिसऱ्या 3 अशा 10व्याला 10 56 मार्क होतात ते. काही मुलं ती क्रॉस कशा तऱ्हेचं ऑब्स्टेकल असतं, उडी मारणं, लॉंग जम्प, हाय जम्प, भिंत चढून जाणं किंवा टार्झन जम्प सांगितली मी, तुमचं मंकी क्रॉल. हे त्यातल्या तर मंकी क्रॉल आणि वॉल चढून जाणं थोडेसे अवघड असतात. त्या ठिकाणी जर त्याने निश्चय केला नाही मी चढून जाणारच, तर तो यशस्वी होत नाही, तो सोडून देतो मध्ये पेपर आणि त्याला सगळे मार्क मिळू शकत नाही. आम्ही त्याच्याकरता आणखी एक गंमत केलेली आहे की जो मुलगा 3 मिनिटामध्ये ती ऑब्स्टिकल सगळी पुरी करून आणखी पुरी करू शकत असेल तर ती त्याला करायला परवानगी आहे आणि तो करतो. मला एक मुलगा माहिती आहे, सरबजीत सिंग सिबिया नावाचा, त्याने या 56 पैकी 72 मार्क मिळवले. म्हणजे त्यांनी पहिली 10 ऑब्स्टिकल्स तर केलीच, आणखी अवघड 3-4 ऑब्स्टिकल्स करून 72 मार्क मिळवले. याच्यामध्ये आम्हाला कुठले गुण दिसतात या कॅडेटचे, की तो त्याचं डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय किती आहे, करेज धैर्य किती आहे, मी पडलो तर काय होईल म्हणून हातपाय मोडेल, आणि स्टॅमिना म्हणजे काटकपणा, हे 3 गुण त्या ठिकाणी आम्हाला दिसतात. अशा रीतीने विविध वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात. त्या टेस्ट त्याला जागा. आणखी एक अशी टेस्ट आहे की त्याला मी कोणची होती, कमांड टास्क. कमांड टास्क म्हणजे त्याला एक काम दिलेलं असतं, त्या विशिष्ट त्याच्याकरता लागणारे सामान पुरवलं जातं आणि त्याच्या मदतीला 3 जवान्स म्हणजे त्याच्याच वर्गातले त्याच्याच ग्रुपमधले 3 विद्यार्थी येतात. त्यांच्या मदतीने तो ते काम पार पडतो. ते पार पाडित असताना तो कमांडर म्हणून वागतो, हुकूम देतो त्या मुलांना, त्यांच्याकडून ते करून घेतो. म्हणजे कमांड देणं, त्याचा आवाज काढता येणं, हुकूम देता येणं, हेही सिद्ध त्या ठिकाणी आम्ही परीक्षितो. त्यांच्याकडून करून घेतल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर मग त्याला बक्षीस मिळतं. बापट साहेब, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. प्रत्येक धडपड्या आणि यशस्वी व्यक्तीमागे एक स्त्री असते असे म्हणतात. तुमच्या या ध्येयवादी आणि यशस्वी आयुष्याच्या वाटचालीमध्ये सौ बापट यांचा किती वाटा आहे? फार प्रचंड वाटा आहे. तरी पण त्याचे मी 2 भाग करतो. आमच्या विवाहाला 23 तारखेला परवाच्या 50 वर्ष पूर्ण झाली. अरे वा, अभिनंदन. तेव्हा 23/6/35 पासून 23/6/85 पर्यंत या काळामध्ये बराचसा काळ पुण्यात गेला, पण पुष्कळसा काळ पुण्याच्या बाहेर आणि महाराष्ट्रीय वातावरण नसलेल्या प्रांतातून आम्ही होतो. बंगळूर, कलकत्ता, डेहराडून, तुमचा लाहोर आणि इकडलं ईस्ट पाकिस्तानातलं चितगाव, आणखी काही गावं. या ठिकाणी महाराष्ट्रीय फार थोडे असायचे. या बाई इंग्रजी 5वीपर्यंत शिकलेल्या आणि तिथे तऱ्हेतऱ्हेच्या लोकांशी संबंध यायचा. पण यांनी अगदी यशस्वीपणे सगळ्या तऱ्हेच्या सिच्युएशन्सना तोंड देऊन आमचा गाडा यशस्वीपणे पुढे आणला. कसला कधीही त्रास झाला नाही, भाषेचा त्रास झाला नाही. ते हिंदी यायला लागलं आपोआप. इंग्रजी भाषेत बोलण्याचा प्रश्नच नाही. हिंदीत बोललं म्हणजे त्याला हिंदीत बोलावंच लागतं, तीही अडचण आली नाही. त्यानंतर मात्र ज्या वेळेला 66 साली माझे पाय गेले तेव्हा ब्रह्मांड आठवलं की आता आपलं कसं होणार. पण माझा तिच्या कर्तृत्वावर विश्वास होता, यातून आपण बाहेर पडणार. त्यानंतर आमच्या 2 मुलांची लग्न झाली. त्या लग्नाच्या वेळेला लोक विचारायचे, वडील का नाही आले, तुम्ही का आलात? तेव्हा तिला सांगावं लागेल त्याला असं असं आहे. अशा तऱ्हेने ती दोन्ही लग्न ठरवण्यापासून पार पाडीपर्यंत केवळ या बाईनी केल्या. आम्ही आपल्या खुर्चीतून इकडून तिकडे हिंडत होतो, या पलीकडे काय नाही. दुसरा भाग, या आजारामध्ये हे झालं बाहेरचं, घरगुती कामं, तुमचे पोस्टल कामं, बँकेची कामं, सगळ्या तऱ्हेची, म्हणजे पुरुषाची, घरातल्या पुरुषाची सर्व कामं बाईची कामं करून त्या पार पाडीत असत. आता मी आजारी पडल्यानंतर
डॉक्टरांच्या काही डिमांड्स, माझ्या आजारपणच्या डिमांड्स, आणि मी क्लास चालू ठेवणारी माझी डिमांड. तेव्हा त्या सगळ्या डिमांड्स पूर्ण करण्याची तयारी तिने दाखवली आणि गेली. त्याच्यानंतर 66 सालापासून 78 सालापर्यंत 12 वर्ष माझी सगळी कामं केली. म्हणजे सकाळी आंघोळ घालण्यापासून एक्सरसाइज देणं, तुमचं खड्डे झालेले असतात त्याला बँडेज करणं, औषध पाणी बघणं, योग्य खाणं देणं, या सगळ्या गोष्टीकडे तिने लक्ष दिलं. त्यामुळे मी एकही दिवस आजारी पडलो नाही. या 12 वर्षात एकही दिवस, 12 का आता 20 पडायची, त्याच्यानंतर 8 वर्ष गेली. या 20 वर्षात मी एकही दिवस पडशाचा आजार मला लहानपणापासून तो सोडून देऊया, पण बाकीचा आजार आला नाही. सगळी कामं मी व्यवस्थित करू शकलो आणि मी आनंदी राहिलो आहे. 20 वर्षात मला कसलाही त्रास, मानसिक शारीरिक कसलाही, हा सोडा कसलाही दुसरा त्रास झाला नाही. त्यामुळे संपूर्ण यशस्वी जीवन मी जगू शकलो या बाईच्या आधारावर. काहीतरी वेगळेची करावे हा कानमंत्र अगदी लहानपणी मिळाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं जीवन जगण्याचा आणि समाजाचं ऋण परत करण्याचे जिद्दीनं काम करणारे मेजर बापट हे एका कर्मवीराप्रमाणे आहेत. आज प्रकृती स्वास्थ्यामुळे ते जरी काम करू शकत नसले तरी त्यांची तळमळ व आपला महाराष्ट्रीय विद्यार्थी इतर राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्यापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही आणि प्रयत्न केला तर तो अतिशय उच्च कोटीला जाऊन पोहोचू शकतो, हा त्यांचा दृढ विश्वास वाखाणण्यासारखा आहे. आजचे स्थलसेना प्रमुख जनरल अरुण वैद्य, वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल कात्रे आणि नौसेना प्रमुख मुंबईचे ॲडमिरल तेहल्यानी हे तिघेही महाराष्ट्रीय आहेत. ही गोष्ट हा त्यांच्या विश्वासाला मोठी पुष्टी देणारी आहे. आज मेजर बापट यांनी जे अतिशय बहुमूल्य आणि उपयुक्त विचार मांडले त्या विचारांचा आपल्या प्रेक्षक वर्गापैकी विद्यार्थी आणि त्यांचे पालक शिक्षक यांनी विचार करावा आणि जास्त संख्येने राष्ट्रीय नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करावा. जितके जास्ती विद्यार्थी वरच्या अधिकारावर पोचतील तितकेच हे मेजर बापट यांनी केलेल्या परिश्रमांचं चीज झाल्यासारखं होईल आणि महाराष्ट्राने एक मेजर बापट यांना कृतज्ञतापूर्वक दिलेली परतफेड अशी समजावी लागेल. मेजर बापट यांनी आज आपला वेळ काढून इथं आम्हाला एक अतिशय बहुमूल्य आणि उपयुक्त उपदेश दिला. याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आणि आपल्या असंख्य प्रेक्षकांच्या वतीने त्यांचे अतिशय आभार मानतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही विनंती करतो. नमस्कार.